होय, तुम्ही थंबनेल मध्ये बरोबर वाचलं. काय कारण ते जाणणार आहोत की 25 जून 1975 या दिवशी देशाच्या इतिहासात एका असा काळा दिवस उजाडला ज्याने भारतीय लोकशाहीच्या मुळांनाच हातवून टाकलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरामध्ये आणीबाणी लागू केली आणि त्यामुळे संविधानाने दिलेली सर्वसामान्य नागरिकांची मूलभूत अधिकार काही काळासाठी नव्हे तर पूर्णपणे मोडीत काढण्यात आली. या दिवसाची आठवण देण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सेनानींना गौरव करण्यासाठी संविधान हत्या दिन साजरा करण्यात आला. बीजेपी कडनं या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि मग नेमकं घडलं काय ते जाणणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. मुंबईत आयोजित संविधान हत्या दिन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या भीषण वास्तव्यावर भाष्य करताना सांगितलं की त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान अक्षरशः संपवण्यात आलं होतं. विरोधकांना तुरुंगात डांबण्यात गेलं, पत्रकारितेचा निर्बंध घालण्यात आला आणि सामान्य नागरिकांचेही मूलभूत हक्क नाकारले गेले. आज जे काही हत्या या संविधानाची झाली त्याला आज कोणीही माफ करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आणीबाणीच्या काळात फक्त राजकीय विरोधकच नव्हे तर सामान्य जनतेलाही प्रचंड छळ सहन करावा लागला आणि अविवाहित पुरुषांवर जबरदस्तीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यावेळेस जे आपलं संविधान दिलं होतं त्या संविधानामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की जे काही पत्रकारितेचं स्वातंत्र्य आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य असणार आहे. आता या स्वातंत्र्याच्याच अनुषंगाने आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा वापर करून किंवा त्याचे हक्क घेऊन तुम्ही आज पंतप्रधानांना शिव्या देखील देऊ शकता, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता त्यामागची कारण देखील वेगळी असतील, पण जर संविधानिक रित्या बघायला गेलं, जर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि मग जर विचार केला, हे देखील सर्रासपणे खोटं बोलताना दिसत आहे. ज्या पद्धतीने घोषणा करता, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींची भरपाईसाठी आपल्या मतपेटी वाढवण्यासाठी खोटं बोलता, याला देखील अधिकार म्हणताच येईल ना. आज अनेक वेळा लोकशाहीची जी काही गडचेपी होत असल्याचे आरोप केले जातात, त्यावर देखील भाष्य करताना जर विचार केला तर आज कुठलाही नागरिक कोणत्याही चौकात उभा राहून देशाच्या पंतप्रधानांवर टीका करू शकतो, अक्षरशः शिव्या घालू शकतो, असं त्यांनी सांगितलं. तरीही त्याच्यावर कार्यवाही होणार नाही, कारण की हीच खरी जिवंत लोकशाही आहे. लोकशाहीच्या टिकून राहण्याच्या मागचे संघर्ष केलेल्या जे काही सेनानींचे योगदान देखील याला आपल्याला मान्य करावं लागणार आहे. जर विचार केला, 2017 साली लोकशाही सेनानींचे सन्मान म्हणून सरकारने मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय केवळ आर्थिक मदत नव्हे तर त्या सेनानींच्या त्यांचा सन्मान करण्यात यावा आणि त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, या सगळ्या गोष्टी त्यामागच्या होत्या. आणीबाणीचा काळ हा भारतीय लोकशाहीसाठी एक शिक्षण होता आणि त्या काळातील अन्याय, अत्याचार आणि घटनात्मक अधिकारांची पायमल्ली देखील ही नव्या पिढीने समजून घेतली पाहिजे. लोकशाही केवळ एक व्यवस्था नसून ती एक जिवंत तत्वज्ञान आहे. आता हे जे काही सगळं त्यांचं सांगण्याचा उद्देश आहे की आज त्यांचं सरकार आहे म्हणून ते सांगताय की आज पत्रकारितेला स्वातंत्र्य. पण जर विचार केला तर पत्रकारिता जी आहे ती फक्त गोदी मीडिया झाली आहे. बाकी दुसऱ्या कुठल्याही जे अन्न, वस्त्र, निवारा आपण नेहमीच बोलत असतो, अन्न, वस्त्र, निवारा या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टींवर कुठली मीडिया दाखवते. आज एवढ्या पद्धतीने बलात्कार वगैरे, मर्डर केसेस एवढे काही चालू आहे, गुंडा राज चालू आहे, याच्यावर कोणी बोलत नाही. आणि या अशा गोष्टींमुळे फक्त काँग्रेसचं कसं काय वाईट केलंय, काँग्रेसने काय केलं, त्या मागच्या गोष्टी परत उफाळून काढत असतात. पण भविष्यात काय गरज आहे, जनतेची काय आशा अपेक्षा आहे या सरकारकडनं, त्याच्यावर कोणीही लक्ष घालत नाही. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.